चला, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपल्याला आपला टॉपिक आहे आजचा मागणीची लवचिकता. तर मागणीची लवचिकता पाहत असताना आपल्याला मागणीचा नियम काय आहे हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे. तर मागणीचा नियम आपल्याला इतकं सांगतो की किंमत जर वाढली तर मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली तर मागणी जी आहे ती वाढते. इतकंच मागणीचा नियम सांगतो. पण मागणीचा नियम हे सांगत नाही की किंमत वाढली किंवा किंमत कमी झाली असता मागणी किती बदलते, किती मागणी होते, जास्त होते, कमी होते, खूप जास्त होते, काहीच होत नाही, की तेवढीच राहते, हे मात्र मागणीचा नियम सांगत नाही. म्हणजे किमतीत बदल झाला असता मागणीत बदल होतो हे केवळ मागणीचा नियम सांगतो. पण किंमत बदलल्यामुळे मागणी किती प्रमाणात बदलते ते मात्र आपल्याला कोण सांगतं? कोणता नियम सांगतो? मागणीची लवचिकतेचा नियम सांगतो. आणि ही संकल्पना सुद्धा डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली. आता ही संकल्पना आपण समजून घेऊ. इतकं क्लिअर झालं? लवचिकता म्हणजे काय? ओके. काय सांगतो मागणी? मागणी नियम, मागणी नियम आपल्याला काय सांगतो? केवळ किंमत वाढली की मागणी कमी होते, या उलट किंमत कमी झाली तर मागणीत काय होते? वाढ होते. लवचिकता मात्र आपल्याला सांगते की किंमत बदलली असता मागणीत किती प्रमाणात बदल होतो. किंमत बदलली असता मागणीत किती प्रमाणात, मात्र आपल्याला मागणीचा नियम सांगत नाही. तर हे आपल्याला कोण सांगतं? मागणीची लवचिकता सांगते. इतकं क्लिअर झालं? जसं आता किंमत बदलली म्हणजे किमतीत 10% बदल झाला असं आपण म्हणू. तर किंमत 10% बदलल्यानंतर मागणीत किती बदल होतो, है ना? किंमत 10% बदलल्यानंतर मागणीत किती बदल होतो? तर तो बदल आपल्याला कोण सांगतं? लवचिकता सांगते. कोण सांगतं? लवचिकता. आता मला एक प्रॉबॅबिलिटी आहे, मी तुम्हाला विचारतो, पहा मला याचे आन्सर द्या. तुम्हाला क्रिकेट हा खेळ माहिती आहे का? क्रिकेट माहिती आहे का? क्रिकेट. तुम्ही जर बोलत असाल तर पुढे जाऊ, नसेल बोलात तर मग मी थांबतो. क्रिकेट माहिती आहे का? येस सर. हा. क्रिकेटमध्ये बॉलर आणि सगळ्यांनी तुम्ही असे लाजत गाजत नका बसू, तुम्ही रिप्लाय करा, पटापट बोला, कारण आपल्याला एका तासात बरंच शिकायचं आहे. जेवढ्या लवकर बोलाल तेवढ्या लवकर लेक्चर संपेल. तर बॉलर माहिती आहे तुम्हाला? बॉलर, बॉलर जेव्हा बॉल टाकतो बॅट्समनला तेव्हा त्या एका बॉलचं काय होतं बरं? त्या एका बॉलची संभाव्यता काय काय होतं त्या एका बॉलचं? कोण एक तर सांगतो? कोण चौका जिंकेल? जाते. हा. एक तर त्याचा त्या बॉलचा फोर जाईल, एक त्यानंतर तर सिक्स जाईल नाही तर सिक्स आउट जाईल, जाईल. एक होईल, एक रन मिळेल, दोन रन मिळेल, येस तीन सर. रन मिळेल एका बॉलात. बरोबर. येस सर. एक नो बॉल प्लस फोर रन मिळतील, एक नो बॉल प्लस सिक्स रन मिळतील, आउट होईल, रन आउट होईल, स्टंप आउट होईल, कॅच आउट होईल. किती प्रॉबिलिटी आहे पहा. एकाच बॉलच्या प्रॉबिलिटीज किती आहे? एकाच बॉलच्या प्रॉबिलिटी लक्षात आल्या? म्हणजे एक बॉल टाकल्यानंतर त्याचं काय होतं तर हे आपण पाहतो. तसंच किंमत जर 10% बदलली तर मागणी किती बदलेल? तर किंमत जर 10% बदलली तर मागणी एक तर खूप बदलेल, है ना? 10% जर असेल तर खूप बदलेल, मोठ्या प्रमाणात बदलेल, ही एक प्रॉबिलिटी. किंमत 10% आहे तर मागणी 20% बदलेल, म्हणजे 10%पेक्षा जास्त बदलेल. 10%पेक्षा कमी म्हणजे 5%च बदलेल. जेवढी 10% आहे तेवढीच राहील, किंवा 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 काही काहीच बदलायला बदलायला. नाही. इतकं इतकं लक्षात लक्षात येतं येतं का? का? म्हणण्याचं तात्पर्य काय? की जसं आपण क्रिकेटच्या बॉलचं पाहिलं तसंच किमतीचं आपल्याला पाहिजे, की किंमत 10% जर बदलली, 10 रुपयांनी वाढली किंवा 10 रुपयांनी कमी झाली किंवा 10 टक्क्यांनी कमी जास्त झाली, तर मागणी एक तर मोठ्या प्रमाणात बदलू शकते
मागणी एक तर 10% जास्त बदलू शकते, म्हणजे 20% बदलू शकते, किंवा 10% जास्त, 11%, 12%, किंवा 10% कमी बदलू शकते, 5% बदलू शकते, किंवा जेवढी किंमत बदलली आहे तेवढीच मागणी बदलू शकते, किंवा मागणी काहीच बदलणार नाही. अशा प्रकारे मागणी किमतीनुसार मागणीत बदल होऊ शकतो, आणि याच्यातूनच आपल्याला ते भाग पाहायचं आहे. लवचिकता या शब्दाचा अर्थ घ्या. लवचिकता या शब्दाचा अर्थ म्हणजे ऍडजस्टमेंट करणे. लवचिकता या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? ऍडजस्टमेंट करणे, लवचिक असणे. म्हणजे नेमकं काय? की जी किंमत आहे, ही किंमत जर वाढली, ही किंमत जर किमतीमध्ये जर वाढ झाली, तर तुम्ही मागणी ही भविष्य काळामध्ये तुम्ही ढकलू शकता का, आणि ती किती ढकलू शकता, याच्यानुसार तुम्हाला लवचिकता लक्षात येते. जर किंमत वाढल्यामुळे आपण मागणी भविष्यात ढकलू शकत असू, तर आपण हे म्हणू शकतो की त्या वस्तूची मागणी लवचिक आहे. आणि जर किंमत वाढली असेल आणि त्या वस्तूची मागणी आपण भविष्य काळासाठी पुढे ढकलूच शकत नसेल, तर त्या वस्तूची लवचिकता ही अलवचिक आहे असं आपण म्हणू. म्हणजे काय की लवचिकता या शब्दाचा अर्थ इथे लक्षात घ्या. लवचिक आणि अलवचिक काय? तर लवचिकता म्हणजे काय? किमतीत झालेला बदल आणि त्याच्यामुळे मागणीत झालेला बदल. किमतीत बदल झाला, जसं इथे आपण पाहिलं 10% किंमत बदलली. मग जर किमतीत बदल झाल्यामुळे जर आपण मागणीत जर बदल करू शकत असू किंवा ऍडजस्ट करू शकत असू, आजची मागणी पुढे ढकलू शकत असू, तर आपण त्या मागणीला लवचिक मागणी आहे असं म्हणू शकतो. लक्षात आलं? याचा बेसिक एक भाग लक्षात घ्यायचं. लवचिकता म्हणजे आपली ऍडजस्टमेंट, किमतीनुसार आपण मागणीला कशा पद्धतीने बदलवलाय. मग किमतीनुसार मागणीला जर आपण मोठ्या प्रमाणात जर आपण ती मागणी केली किंवा मोठ्या प्रमाणात घटवली, किंमत जर आपण म्हटलं की 10%नी कमी झाली, तर मागणी जर मोठ्या प्रमाणात जर वाढवली असेल, की 10%पेक्षा मागणी जास्त केली असेल, है ना, म्हणजे किमतीचा प्रभाव मागणीवर कसा पडतो त्याच्यानुसार आपल्याला लवचिकता ही मोजता येते, कॅल्क्युलेट करता येते. इतकं क्लिअर झालं का? ओके. आता आपण मागणीच्या लवचिकतेचा भाग बघूया. ओके. तर इथे मागणीच्या लवचिकतेचं एक दिलं आहे, की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मागणीचा नियम काय सांगतो. इरेजर कुठे दिलं गड्या? ओके. तर आत्ताच आपण याच्या अगोदर पूर्वी बोललो की मागणीची लवचिकता म्हणजे काय. तर मागणीचा नियम आपल्याला जे सांगतो, है ना, तर मागणीचा नियम आपल्याला फक्त सांगतो की किमतीत बदल झालाय, किंमत बदलली आहे. पण किंमत बदलली असता मागणी किती प्रमाणात बदलते हे मागणीचा नियम आपल्याला सांगत नाही. पण हे आपल्याला कोण सांगतं? लवचिकता सांगते. चला, इतकं क्लिअर झालं का? याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का कुणाचं? कुणाचं काही कन्फ्युजन आहे का? एनी क्वेश्चन आहे का? प्रश्न? चला पुढे ओके. बघा, हे आत्ताच आपण बोललो. मागणीचा नियम केवळ मागणी किंमत बदलल्यामुळे मागणी किती बदलते सांगतं, पण मागणी किती बदलते सांगत नाही, तर ते लवचिकता सांगते. तर ही कन्सेप्ट आपण आता बघूया. डॉक्टर मार्शल यांनी मागणीच्या संकल्पना मांडलेली आहे. आता त्याचं विस्तृत आपण हे बघूया. बघा, मागणीची जी लवचिकता आहे ही एक तांत्रिक संकल्पना आहे, है ना. तर ही मागणीची लवचिकता नेमकी आपल्याला काय सांगते? मागणीची लवचिकता ही संकल्पना कशी आहे? तांत्रिक आहे. किमतीतील बदलाचा मागणीतील बदलांवर होणारा परिणाम हा मागणीच्या लवचिकतेद्वारे दर्शवला जातो. आता त्याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं, याची व्याख्या जर आपण पाहिली, तर मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण कसं आहे, त्याला मागणीची लवचिकता आपण म्हणतो. मग इथे जर सूत्ररूपाने जर आपण लिहिलं, तर मागणीची लवचिकता बरोबर
मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. पुढे सूत्र आलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. मग मागणीची लवचिकता काय? की किमतीत शेकडा बदल झाला असता मागणीत किती बदल होतो. म्हणजे किंमत जर 10% बदलली तर मागणी किती बदलेल? जास्त बदलेल, कमी बदलेल, काहीच बदलणार नाही. त्याप्रमाणे म्हणजे वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता आहे. म्हणजे किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास तोच अर्थ आहे. याला आपण म्हणतो पर्सेंटेज चेंज इन डिमांड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. है ना. किमतीतील होणाऱ्या बदलाचे मागणीतील होणाऱ्या बदलाशी असलेलं प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय. ही मागणीची व्याख्या आपल्याला करता येईल. ओके. याच्यानुसार आपण मागणीत किती बदल झाला याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार साधारणतः आपण बघूया. मागणीच्या लवचिकतेचे तीन साधारणतः प्रकार आहे. छेदक किंवा प्रतिस्थापन लवचिकता किंवा छेदक किंवा तिरकस लवचिकता असे आपण म्हणतो. आता किंमतजन्य लवचिकता, उत्पन्न लवचिकता आणि छेदक लवचिकता आणि प्रतिस्थापन लवचिकता या मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत. तर साधारणतः पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत छेदक लवचिकतेचा विचार केला जातो. आता किंमतजन्य लवचिकता काय ते आपण बघू. त्याचं एक सूत्र आहे. त्या सूत्रावरूनच आपण त्याची व्याख्या आपल्याला करता येऊ शकते. जसं उदाहरणार्थ मागणीची किंमतजन्य लवचिकता, किंमतजन्य लवचिकता मी एक शॉर्टकट मध्ये इथे लिहितोय. लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. मग किंमतजन्य लवचिकता म्हणजे काय? तर किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत किती बदल होतो. है ना. म्हणजे किमतीत बदल झाला, किमतीत 10% बदल झाला तर मागणी किती टक्के बदलते. मागणी किती टक्के बदलते म्हणजे मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. ही मागणीच्या लवचिकतेचं आपल्याला सूत्र सांगता येईल आणि या सूत्रातूनच आपण काय करू शकतो त्याची व्याख्या देखील करू शकतो. आता ही कशी करायची. तर मागणीची किंमतजन्य लवचिकता म्हणजे काय? तर मागणीची किंमतजन्य लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण. मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे किंमत किती बदलली त्याच्यानुसार मागणी किती बदलते हे आपल्याला त्याच्यावरून सांगता येतं. तर किंमतजन्य लवचिकता आणि ह्या किंमतजन्य लवचिकतेचे 5 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. त्यामध्ये पूर्णपणे लवचिक मागणी, पूर्णपणे लवचिक मागणी ज्याला आपण अनंत लवचिक मागणी असं म्हणतो. म्हणजे वस्तूच्या किमतीत अल्प प्रमाणात बदल झाला असता वस्तूच्या मागणीत जर मोठ्या प्रमाणात बदल होत असेल तर त्याला पूर्णपणे लवचिक मागणी असं म्हणतात. म्हणजे किंमत अल्प प्रमाणात बदलली, इग्नोरेबल चेंज इन प्राइस बट एक्सपांडेबल चेंज इन डिमांड. प्राइस अगदी इग्नोर करण्यासारखी बदलली पण मागणी मात्र कशी बदलली, मोठ्या प्रमाणात बदलली. तर त्यावेळेला मागणीची लवचिकता ही कशी असते, अनंत असते, ज्याला आपण पूर्ण लवचिक मागणी म्हणतो. त्यानंतर जास्त लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी. मग जास्त लवचिक मागणी म्हणजे काय? किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त असणे. म्हणजे किंमत जर 10% बदलली आणि मागणी जर 20% बदलत असेल, मागणी कशी बदलली, किमतीपेक्षा जास्त बदलली, किंमत 10%, मागणी 20%. म्हणजे या ठिकाणी मागणीची लवचिकता 2 येते. म्हणजे सूत्रांमध्ये जर आपण टाकलं मागणीची शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल म्हणजे 20 भागीला 2, 20 भागीला 10 बरोबर 10 एक 10, 10 दुने 20, 2 म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणून इथे जास्त लवचिक मागणी असं आपण म्हणतो. म्हणजे मागणीतील शेकडा बदल हा किमतीतील शेकडा बदलापेक्षा कसा आहे, जास्त आहे. त्यानंतर कमी लवचिक मागणी हा एक त्याचा प्रकार आहे जो पुढे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. कमी लवचिक मागणी म्हणजे काय? किमतीतील 10% बदल झाला म्हणजे किमतीत शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल कमी असणे. जसं आज जास्त लवचिकतेचं केलं त्याच्या अगदी उलट. किमतीतील शेकडा बदल 10%, मागणीत शेकडा बदल झाला 5%. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदल हा कसा आहे, कमी आहे. म्हणून कमी लवचिक मागणी असं एक प्रकार त्याचा आहे. त्यानंतर एक एकक लवचिक मागणी म्हणजे जेवढा किमतीत बदल झालाय तेवढाच मागणीत बदल झाला. मग किमतीत 10% जर बदल झाला असेल
तर मागणी सुद्धा किती टक्के बदलली? 10% बदलली. तर अशा वेळेला आपण त्याला म्हणतो एकक लवचिक मागणी. आणि पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे शून्य लवचिक मागणी. यालाच आपण पूर्णपणे अलवचिक मागणी असं म्हणतो. मग पूर्णपणे अलवचिक मागणीची लवचिकता कशी असते? शून्य असते. म्हणजे किंमत बदलली, 10% झाली, पण मागणीच काहीच बदलली नाही. मागणी जशीच्या तशी आहे. म्हणजे मागणी ही 0% बदलली. म्हणजेच मागणीची लवचिकता कशी आहे? शून्य आहे. अशा किंमतजन्य लवचिकतेचे आपल्याला 5 प्रकार सांगता येतील. मग किंमतजन्य लवचिकता म्हणजे काय? मागणीतील शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण म्हणजे किंमतजन्य लवचिकता होय. ओके. तर हे आपल्याला इथे सांगता येईल. मग आता दुसरं आपण प्रकार घेऊ, तो म्हणजे उत्पन्न लवचिकता. इथे मागणी किंमतजन्य लवचिकतेमध्ये मागणी का बरं बदलली? किमतीत बदल झाल्यामुळे बदलली. आता इथे किमतीच्या ऐवजी कोणता घटक आहे? उत्पन्न हा घटक आहे. मग इथे उत्पन्न लवचिकतेची सूत्र कसं तयार करता येईल? कोणी सांगतं का मला कसं करता येईल सूत्र? एनिवन? किंमतजन्य लवचिकतेचं सूत्र जसं केलं तसं आपल्याला उत्पन्नजन्य लवचिकतेचं सूत्र करायचं आहे. म्हणजे उत्पन्न लवचिकता बरोबर काय सूत्र करता येईल बरं? लवचिकतेचं सूत्र काय करता येईल? उत्पन्नजन्य लवचिकतेचं सूत्र काय करता येईल? कोण सांगता मला? एनिवन? आहे का? कोणी जागे आहेत का? तर उत्पन्नजन्य लवचिकतेचं सूत्र कसं करता येईल? मागणीतील शेकडा बदल है ना, मागणीतील शेकडा बदल भागीला. आता किंमत येईल का? किमतीच्या जागेवर काय येईल? उत्पन्न येईल. म्हणून उत्पन्नातील शेकडा बदल असं आपल्याला उत्पन्नजन्य लवचिकतेचं सूत्र तयार करता येईल. मग याची व्याख्या कशी होईल? की उत्पन्नातील शेकडा बदलाचे मागणीशी शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण. म्हणजे उत्पन्न बदललं त्याच्यामुळे मागणी बदलली. मागणीवर कशाचा प्रभाव झाला? उत्पन्नाचा प्रभाव झाला. म्हणजे उत्पन्न वाढलं किंवा उत्पन्न घटलं त्याच्यामुळे मागणी किती वाढली आणि किती घटली याचं मोजमाप उत्पन्नजन्य लवचिकतेद्वारे केलं जातं. किंमतजन्य लवचिकतेमध्ये किमतीचा प्रभाव विचारात घेतला जातो. तर उत्पन्नजन्य लवचिकतेमध्ये उत्पन्नाचा प्रभाव मागणीवर कसा पडलेला आहे, मागणीवर उत्पन्नाचा प्रभाव कसा पडला त्याचा विचार लक्षात घेतला जातो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे छेदक लवचिकता. छेदक लवचिकता, तिरकस लवचिकता असं त्याला आपण म्हणतो. मग छेदक लवचिकता म्हणजे काय? तर ही पर्यायी वस्तूंच्या बाबतीत वापरली जाते. प्रतिस्थापन लवचिकता सुद्धा तीच आहे. पर्याय आणि पूरक वस्तूंच्या बाबतीत त्या वापरल्या जातात. मग छेदक लवचिकता म्हणजे काय? तर छेदक लवचिकता म्हणजे पर्यायी वस्तू जसं चहा आणि कॉफी हे दोन एकमेकांना पर्याय आहेत. मग कॉफीची किंमत जर वाढली, कॉफीची जर किंमत वाढली तर मागणी कशाची वाढते? चहाची वाढते. मग इथे छेदक लवचिकतेचं जर सूत्र आपल्याला तयार करायचं असेल तर ते कसं तयार करता येईल? छेदक लवचिकता बरोबर चहाच्या मागणीतील शेकडा बदल भागीला कॉफीच्या किमतीतील शेकडा बदल. इथे आता थोडस लिहिताना थोडा त्रास होतोय. चहाच्या ओके चहाच्या मागणीतील शेकडा बदल भागीला कॉफीच्या किमतीतील शेकडा बदल. तुम्ही सुद्धा आपल्या वहीमध्ये त्याला नोट करून ठेवू शकता. म्हणजे काय काय बदललाय? तर कॉफीची किंमत बदलली आहे. म्हणजे दोन पर्यायी वस्तू याला आपण प्रतिस्पर्धी वस्तू पण म्हणतो किंवा चहाचं कॉफीच्या जागेवरती आपण प्रतिस्थापन देखील करू शकतो. म्हणजे याचा अर्थ जर कॉफीची किंमत जर वाढली असेल तर किमतीच्या वाढीचा प्रभाव हा चहाच्या मागणीवर होतो. म्हणून आपण कॉफी ऐवजी काय विकत घेतो? चहा विकत घेतो. मग चहा किती प्रमाणात विकत घेतला तर ते मोजण्यासाठी छेदक लवचिकतेचा वापर केला जातो. अशा मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. याचप्रमाणे प्रतिस्थापन लवचिकता देखील आपल्याला काढता येईल, जी पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये काढली जाते. ओके. हे झाले मागणीचे प्रकार. किती प्रकार? किंमतजन्य, उत्पन्नजन्य, छेदक लवचिकता आणि प्रतिस्थापन लवचिकता. ओके. चला, आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का? आता एक एक प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आपण बघूया किंमतजन्य लवचिकता. ओके. कुणाला काही आतापर्यंत प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन?
ओके, सगळ्यांचं मोबाईल सुरू आहेत ना, की फक्त लावून ठेवल्यात बाजूला? निधी, श्रीराम, अरे सर सर आहे, सॉरी सर हा. रजनी, कशिश, मी आहे निकिता, वा. अर्पिता. यस. मी पण आहे म्हटलं. चला, सांगताय का? सगळे आहेत ना? प्राची, एनी क्वेश्चन? ओके. आता आपण जाऊया किंमतजन्य लवचिकतेकडे. किंमतजन्य लवचिकता काय सांगते? की वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाशी असलेलं प्रमाण म्हणजे काय? किंमतजन्य लवचिकता होय. ओके. हे किंमतजन्य लवचिकतेचं सूत्र मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. किमतीत बदल झाल्यामुळे मागणी किती बदलते हे याच्यानुसार काढलं जातं. जसं आता याच्यामध्ये जर आपण म्हटलं की किमतीत आपण 10% बदल ठेवला, किमतीत आपण किती टक्के बदल ठेवला? 10% किंमत बदलली. आणि मागणी जर आपण म्हटलं की मागणी 20% बदलली, तर मग याच्या सूत्रामध्ये जर आपण व्हॅल्यू टाकली तर 20% भागीला 10%, मग इथे किती उत्तर आलं? 2. मग एकापेक्षा जास्त, मग याला आपण म्हणतो मागणीची लवचिकता कशी आहे? जास्त आहे. जर मागणी 10% ऐवजी 5% बदलली, मग सूत्रात आपण व्हॅल्यू टाकू 5/10, 0.5, म्हणजे एकापेक्षा मागणीची लवचिकता कशी आहे? कमी आहे. म्हणून याला म्हणतो आपण एकापेक्षा कमी लवचिक मागणी, म्हणजे कमी लवचिक मागणी. ठीक आहे, किंवा इन इलास्टिक डिमांड असं आपण त्याला म्हणतो. आणि इलास्टिक डिमांड म्हणजे जास्त लवचिकता. किंवा मग किंमत जेवढी 10% आहे तेवढी जर मागणी पण 10%च असेल, तर 10% मागणी, 10% किंमत. उत्तर आलं 1, म्हणजे मागणीची लवचिकता कशी झाली? एकक झाली. याच्यानुसार मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपण पाहतो. जर मागणीत किमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जर मोठ्या प्रमाणात बदल होत असेल, अनंत बदल होत असेल, तर याला आपण म्हणतो पूर्णपणे लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी, है ना? आणि हाच याच्याच उलट, किमतीत बदल झालाय 10%, पण मागणीत काहीच बदल झाला नाही, 0% बदल झाला असेल, म्हणजे किंमत मागणीत 0% बदल झाला आणि मागणी जर 10% आहे तर उत्तराला 0, म्हणजे लवचिकता 0. म्हणून पूर्णपणे अलवचिक मागणी याला शून्य लवचिक मागणी म्हणतो. इथे पूर्णपणे लवचिक मागणी याला आपण अनंत लवचिक असं म्हणतो. त्यानंतर जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि एकक लवचिक मागणी असे लवचिकतेचे प्रकार आपल्याला, किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. म्हणजे किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार किती? 5 प्रकार. पूर्णपणे लवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक, एकक लवचिक, है ना? आणि त्याच्यानंतर पूर्णपणे अलवचिक आणि शून्य लवचिक, अशा पद्धतीने आपल्याला त्याचे प्रकार सांगता येतील. पूर्णपणे लवचिक, पूर्णपणे अलवचिक, जास्त लवचिक, एकक लवचिक, कमी लवचिक, असे प्रकार आपण लवचिकतेचे सांगू शकतो. ही झाली किंमतजन्य लवचिकता. आता किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार आत्ताच आपण सांगितले. पूर्णपणे लवचिक मागणी, पूर्णपणे अलवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि एकक लवचिक मागणी. मग याची व्याख्या करताना आपण काय म्हणतो? की किमतीत अल्प बदल आणि मागणीत मोठ्या प्रमाणात बदल, तर त्याला आपण पूर्णपणे लवचिक मागणी म्हणतो. म्हणजे इलास्टिसिटी कशी आहे? इनफायनाईट आहे, अनंत आहे. पूर्णपणे अलवचिक, किमतीत बदल झाला पण मागणीत मुळीच बदल झाला नाही, मुळीच बदल नाही, म्हणजे मागणी कशी आहे? 0. म्हणून याला आपण म्हणतो इज इक्वल टू 0, म्हणजे अलवचिक मागणी, पूर्णपणे अलवचिक मागणी. इकडे कसं आहे? इक्वल टू इनफायनाईट, म्हणजे अनंत. आता इथे जास्त लवचिक मागणी म्हणजे किमतीच्या शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जर जास्त असेल, तर किमतीत 10% बदल झाला, शेकडा बदल, आणि मागणीत जर 20% शेकडा बदल झाला, तर मागेच आपण सूत्र पाहिलं, तर इथे लवचिकता कशी आहे? एकापेक्षा जास्त आहे, म्हणून याला जास्त लवचिकता असं आपण म्हणतो, है ना? लवचिकता ही कशी आहे? एकापेक्षा जास्त आहे. कमी लवचिक मागणी म्हणजे 10% किमतीत बदल झाला पण मागणी मात्र 5% राहील,
म्हणजे किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जर कमी असेल तर लवचिकता ही कमी असते. म्हणून लवचिकता ही एकापेक्षा कशी राहील, कमी राहील. ओके. आणि एकक लवचिकता इज इक्वल टू 1, म्हणजे 10% किंमत आणि 10% मागणी है ना, याला आपण म्हणतो एकक लवचिकता इज इक्वल टू 1. तर अशा पद्धतीने किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. एकूण 5 प्रकार लवचिकतेचे प्रकार: किंमतजन्य लवचिकता, उत्पन्नजन्य लवचिकता आणि छेदक लवचिकता किंवा तिरकस लवचिकता. आणि किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार किती आहेत? 5. पूर्णपणे लवचिक मागणी, पूर्णपणे अलवचिक, जास्त लवचिक, कमी लवचिक आणि एकक लवचिक, असे प्रकार आपल्याला सांगता येतील. आता पहिला प्रकार, पूर्णपणे लवचिक मागणी. वस्तूच्या किमतीत अल्प प्रमाणात बदल झाला असता वस्तूच्या मागणीत मोठ्या प्रमाणात बदल होत असेल तर मागणीची लवचिकता ही पूर्णपणे असते. आणि या ठिकाणी मागणीची लवचिकता म्हणजे जवळपास किंमत ही कशी आहे, स्टेबल मानली जाते. इतका इग्नोरेबल बदल असतो. आणि मागणी मात्र कशी होते, मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणजे इकडे बघा मागणी अशी बदलत चालली. म्हणून पूर्णपणे लवचिक मागणी वक्र हा इथे दाखवल्याप्रमाणे असा क्षितिज समांतर असतो. याला क्षितिज समांतर मागणी वक्र म्हणतात. मग पेपरमध्ये विचारतात की पूर्णपणे पूर्णपणे लवचिक मागणी वक्र हा कसा असतो? हा OX अक्षाला कसा असतो, समांतर असा असतो, हॉरिझॉन्टल असतो. ठीक आहे. ही झाली पूर्णपणे लवचिक मागणी. त्यानंतर क्षितिज समांतर हा वक्र असतो. त्यानंतर पूर्णपणे अलवचिक मागणी, वस्तूच्या किमतीत बदल झाला असता, वस्तूच्या किमतीत काय आला, बदल झाला, पण वस्तूच्या मागणीत मुळीच बदल होत नसेल, मुळीच बदल झाला नाही म्हणजे वस्तूची मागणी शून्य आहे, त्यावेळेला मागणीची लवचिकता ही पूर्णपणे अलवचिक असते, म्हणजे शून्य लवचिक असते. म्हणजे किंमत बदलली आहे, इथे तुम्हाला दिसेल 10%वरून 20% झाली, 5% झाली, किंमत कमी झाली अथवा किंमत वाढली, पण मागणी तेवढीच आहे, कॉन्स्टंटच आहे, 100 नग. मागणी वाढली नाही, मागणी कमी झाली नाही. 20 रुपये झाली तरी मागणी वाढली नाही, कमी झाली नाही. 5 रुपये किंमत झाली तरी मागणी बदलली नाही. म्हणजे मागणीचा वक्र हा यावेळेला कसा असतो, ऊर्ध्व समांतर असतो. म्हणजे पूर्णपणे लवचिक मागणी वक्र हा कसा आहे, ऊर्ध्व समांतर आहे. म्हणजे इथे मागणीची लवचिकता कशी आहे, 0 आहे, इज इक्वल टू 0. आणि इथे कसं आहे, पूर्णपणे लवचिक मध्ये ई इज इक्वल टू इन्फायनाइट, अनंत लवचिक मागणी. ओके. म्हणजे दोन लक्षात आले, क्षितिज समांतर पूर्णपणे लवचिक मागणी वक्र आणि हा ऊर्ध्व समांतर पूर्णपणे अलवचिक मागणी वक्र. ठीक. त्यानंतर जास्त लवचिक मागणी वक्र. जास्त लवचिक मागणी म्हणजे काय, की किमतीत होणाऱ्या शेकडा बदलाच्या मानाने मागणीत होणारा शेकडा बदल जास्त असेल त्या मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. म्हणजे किमतीत 10% बदल झाला आणि मागणीत किती टक्के बदल झाला, 20%. सूत्रात जर आपण व्हॅल्यू टाकली, मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल 20/10, मग इथे किंमतजन्य लवचिकता आली 2. म्हणजे इथे एकापेक्षा जास्त आहे, म्हणून इथे मागणीची लवचिकता कशी होईल, जास्त होईल. आणि मागणीची जी जास्त लवचिक मागणी असते त्याचा मागणी वक्र हा थोडासा पसरट आकाराचा असतो, जो आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पसरट उताराचा मागणी वक्र असतो. आता 3 प्रकारचे मागणी वक्र आपण पाहिले. पूर्णपणे लवचिक मागणी वक्राचा मागणी वक्र OX अक्षाला समांतर, पूर्णपणे अलवचिक मागणी वक्र हा OY अक्षाला समांतर, आणि जास्त लवचिक मागणी वक्र हा पसरट उताराचा असतो, असं आपण पाहत. जास्त लवचिक मागणी वक्र लक्षात आली. बेसिक हीच कन्सेप्ट लक्षात घ्यायची, किमतीच्या बदलाच्या तुलनेत मागणीत होणारा बदल हा कसा आहे, जास्त आहे, तर त्याला आपण जास्त लवचिक मागणी असं म्हणतो. त्यानंतर कमी लवचिक मागणी वक्र. जास्त लवचिक मागणी वक्राच्या उलट किमतीत होणाऱ्या शेकडा बदलापेक्षा मागणीत होणारा शेकडा बदल कसा आहे, कमी आहे. किमतीत शेकडा बदलाच्या मानाने मागणीत होणारा शेकडा बदल जर कमी असेल तर मागणीची लवचिकता ही एकापेक्षा कशी असते, कमी असते. किमतीत 10% बदल झाला पण मागणीत 5% बदल असेल तर इथे मागणीची लवचिकता 0.5 इतकी आली. म्हणजे सूत्रामध्ये जर व्हॅल्यू टाकली तर मागणीची लवचिकता 0.5 येते. म्हणजे एकापेक्षा मागणीची लवचिकता कशी असते, कमी असते.
जेव्हा मागणीची लवचिकता ही कमी असते तेव्हा मागणी वक्र हा तीव्र उताराचा असतो, आकृतीत दाखवल्याप्रमाणे, है ना. आणि जेव्हा जास्त लवचिकता असते तेव्हा कसा असतो, पसरट असतो. इतकं क्लिअर झालं. त्यानंतर एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे काय, तर किमतीतला शेकडा बदल आणि मागणीतला शेकडा बदल जर समान असेल त्यावेळेला मागणीची लवचिकता एक असते. म्हणजे किंमत आणि मागणीत होणारा बदल कसा आहे, समान आहे. याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी किंवा युनिट इलास्टिक डिमांड. तर इथे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपण पाहिले. चला, इथपर्यंत कुणाला काही कन्फ्युजन आहे का? मग जास्त लवचिक वक्र आणि जास्त लवचिक आणि कमी लवचिक मागणी वक्र कसा, तर कमी लवचिक मागणी वक्राचा उतार हा तीव्र असतो आणि जास्त लवचिक मागणी वक्र हा पसरट उताराचा असतो. हे आपल्याला एकाच आकृतीवरती दर्शवता येते. ओके. चला, इथपर्यंत कुणाला काही कन्फ्युजन आहे का लवचिकता आणि लवचिकतेच्या प्रकारात? मागणीची लवचिकता आणि मागणीची किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार, याच्यात काही कन्फ्युजन आहे का? काही प्रश्न आहेत का? विचारू शकता. नाही तर पुढे आपण जाऊया. मागणीवर प्रभाव टाकणारे घटक किंवा मागणी ठरवणारे घटक, मागणीची लवचिकता ठरवणारे घटक आपण बघूया. ओके. आय थिंक कुणाला काही प्रश्न नाही आहेत, आपण पुढे जाऊया. ओके. आता मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे घटक आपल्याला विचारतात. आता मागणीची लवचिकता कधी जास्त आणि कधी कमी असते हे आपल्याला लक्षात येतं. यासाठी एक बेसिक फंडा मी तुम्हाला सांगतो, की जिथे आपण आजची मागणी उद्यावर ढकलू शकत असू किंवा आपण किंमत वाढल्यामुळे आपण मागणीला ऍडजस्ट करू शकत असू, तेव्हा आपण समजायचं की आजची मागणी उद्यावर ढकलली जाते आहे, किंवा आजची मागणी किती प्रमाणात भविष्यात ढकलली जाते आहे, किंवा आपण किती प्रमाणात ऍडजस्ट करू शकतो. त्यानुसार आपण जास्त लवचिकता, कमी लवचिकता असं आपण त्या ठिकाणी लवचिकतेच्या याच्यानुसार आपण ठरवू शकतो की त्या वस्तूची लवचिकता कशी आहे, जास्त आहे की कमी आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण मी तुम्हाला देतो. जसं एखादा दारुडा असेल, तर त्या दारुड्याला दारूच्या बाबतीमधली लवचिकता कशी आहे, त्याचं दारूच्या किमती तर जास्त असतात, पण तो दारुडा दारू शिवाय राहू शकत नाही, म्हणून जास्त किमतीलाही तो ती दारू विकत घेतो. राहूच शकत नाही म्हणजे तो ऍडजस्ट करू शकत नाही, म्हणजे किंमत वाढली काय आणि किंमत कमी झाली काय त्याला काही फरक पडत नाही. म्हणून इथे मागणीची लवचिकता त्याच्या बाबतीत कशी असते, पूर्णपणे अलवचिक असते किंवा कमी लवचिक असते. आलं लक्षात? म्हणजे तो, त्याला ती वस्तू पाहिजे. किंवा लहान मुलगा, त्याला चॉकलेट पाहिजे, तो लहान मुलगा म्हणतो की मला चॉकलेट हवं, चॉकलेट पाहिजे. ओके. तर जेव्हा त्याला चॉकलेट पाहिजे असतं तेव्हा तो हट्ट करतो. आणि मोठा भाऊ असतो, तर तर तो म्हणतो की त्या मोठ्या भावाला दिलं काय नाही दिलं काय काही फरक पडत नाही. पण लहान मुलाची चॉकलेटच्या बाबतीमध्ये लवचिकता कमी असते. त्याच्याच मोठ्या भावाच्या बाबतीमध्ये लवचिकता चॉकलेटच्या बाबतीत किंवा त्याच्या वडिलांच्या बाबतीत चॉकलेटची लवचिकता कशी असेल, जास्त असेल. जास्त आणि कमी कसं ठरवायचं, की एखाद्या वस्तू शिवाय आपण राहू शकत नसेल किंवा ऍडजस्ट करू शकत नसेल, ती वस्तू आपल्याला पाहिजेच असेल, मग किंमत कमी असो किंवा जास्त असो ती आपण जर घेतच असू, ऍडजस्ट करू शकत नसेल तर लवचिकता कमी, आणि जर ऍडजस्ट करू शकत असेल तर लवचिकता ही कशी असेल, जास्त असेल. मग त्याच्यानुसार मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे आपण घटक लक्षात घेऊ शकतो. वस्तूचं स्वरूप. मग आवश्यक वस्तूंच्या बाबतीत लवचिकता कशी असते, तर आवश्यक वस्तू आपल्याला पाहिजेच असतात. मग आपण हा विचार करत नाही अरे गव्हाच्या किमती वाढल्या आहेत, मग आपण 4 पोळ्या खात होतो आता 2च पोळ्या खाऊ. म्हणजे आवश्यक वस्तू या पाहिजेच असतात. त्यामुळे आवश्यक वस्तूच्या किमती वाढल्या काय आणि कमी झाल्या काय, तरी आपण खूप काही वस्तूची मागणी आपण कमी करत नाही. थोडीशी कमी करतो पण खूप काही कमी करत नाही. पण मग या ठिकाणी मागणीची लवचिकता कशी असते, कमी लवचिक असते. चैनीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणीची, म्हणजे साधारण वस्तूच्या बाबतीमध्ये सुद्धा मागणीची लवचिकता जास्त असते. म्हणजे यांच्या किमती वाढल्या, जसं आता टीव्ही असेल, मोबाईल असेल, फ्रीज असेल, यांच्या किमती जर वाढल्या तर आपण म्हणतो की ठीक आहे, किंमत कमी झाल्यानंतर आपण हे वस्तू घेऊ, म्हणजे आजची मागणी आपण उद्यावर ढकलू शकतो. मग इथे आपण ऍडजस्टमेंट केलं, म्हणून चैनीच्या वस्तूची लवचिकता कशी आहे, जास्त आहे. प्रतिष्ठेच्या वस्तू किंवा सुखसोयीच्या वस्तू. प्रतिष्ठेच्या वस्तू या श्रीमंत व्यक्ती खरेदी करत असतात.
आणि ते याच्याबद्दल ऍडजस्ट करायला तयार नसतात. म्हणून इथे सुद्धा त्यांच्याबद्दल लवचिकता कशी असते, कमी लवचिकता असते. तर त्या वस्तू विकत घेतात. म्हणजे आवश्यक वस्तूच्या बाबतीत लवचिकता कमी आणि प्रतिष्ठेच्या वस्तूच्या बाबतीत लवचिकता कमी. तर चैनीच्या वस्तूच्या बाबतीत, सामान्य वस्तूच्या बाबतीत लवचिकता ही आपल्याला जास्त पाहायला मिळते. तर लवचिकता वस्तूच्या स्वरूपानुसार ठरवता येते. आवश्यक वस्तूची लवचिकता कशी आहे, चैनीच्या वस्तूची कशी आहे आणि प्रतिष्ठेच्या वस्तूची कशी आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वस्तूच्या सवयीच्या वस्तू. जसं आपण एक एक्झाम्पल इथे दिलं दारुड्याचं. दारुड्याला दारू पिण्याची सवय आहे. तर दारुड्याला दारू पिण्याची सवय म्हणजे दारूच्या बाबतीत त्याची लवचिकता कमी आहे. म्हणजे दारूची किंमत वाढली काय आणि कमी झाली काय, तो दारूची म्हणजे मागणी काही खूप कमी करणार नाही. म्हणजे तो मागणी करेल, म्हणजे त्याच्या बाबतीत दारू ही अलौकिक आहे. पण जो दारूच पित नाही, ज्याला व्यसनच नाही, तर त्याच्या बाबतीमध्ये ती लवचिकता कशी आहे, जास्त आहे. म्हणजे ओके, म्हणजे ज्या काही सवयीच्या वस्तू आपल्या येतात त्या सवयीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये लवचिकता आपल्याला कमी पाहायला मिळते. कारण अशा वस्तूंच्या बाबतीमध्ये आपण जनरली ऍडजस्ट करायला पाहत नाही. पण व्यक्तीनुसार ते बदलू शकतं. त्यानंतर पर्याय वस्तूची लवचिकता ही जास्त असते. जसं चहाची जर किंमत वाढली असेल तर आपण कॉफी घेऊ, किंवा कॉफीची किंमत वाढली असेल तर आपण चहाची मागणी करू. म्हणजे ज्या वस्तूला पर्याय असतात, ऑप्शन असतात, तर आपण ऍडजस्ट करतो. म्हणजे जिथे ऍडजस्टमेंट होते, जिथे आपण ऍडजस्ट करू शकतोय, तिथे लवचिकता जास्त आहे. आणि जिथे ऍडजस्ट करू शकत नाही तिथे लवचिकता मात्र कशी असते, कमी असते. जसं सवयीच्या वस्तूच्या बाबतीत आपण ऍडजस्ट करत नाही. त्यानंतर प्रतिष्ठित वस्तूच्या बाबतीत श्रीमंत ऍडजस्ट करायला तयार नसतात. आवश्यक वस्तूच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोक ऍडजस्ट करायला तयार नसतात. चैनीच्या वस्तूच्या बाबतीत मात्र आपण ऍडजस्ट करतो. पर्याय वस्तूच्या बाबतीमध्ये आपण ऍडजस्ट करायची गरज नाही, कारण चहा जरी नाही मिळाला तर चहाच्या ऐवजी आपण कॉफी, किंवा कॉफीच्या ऐवजी चहा, असं. त्यानंतर विविध उपयोगाच्या वस्तू, या विविध उपयोगाच्या वस्तूची लवचिकता आपण त्यांच्या वापरानुसार आपण हे करतो. एका वस्तूचा अनेक कामासाठी जर वापर होत असेल, कमी आणि महत्वाच्या, जसं वीज आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, तर इलेक्ट्रिसिटीचे दर जर वाढले तर आपण महत्वाच्या कामासाठी त्याचा वापर करू, आणि दर जर कमी झाले तर महत्वाच्या आणि कमी महत्वाच्या याच्यासाठी सुद्धा आपण वापर करू. म्हणजे याला आपण काय केलं, ऍडजस्ट केलं, म्हणजे जास्त लवचिकता. पूरक वस्तूच्या बाबतीतली मागणीची लवचिकता कशी असते, कमी असते. कारण जसं तुम्ही मोबाईल घेतला तर तुम्हाला सिम कार्ड घ्यावंच लागतं. सिम कार्ड घेतलं तर तुम्हाला रिचार्ज करावाच लागतो. म्हणजे एका वस्तूची मागणी केली की दुसऱ्या वस्तूची मागणी ही करावीच लागते. पेनाची मागणी केली तर तुम्हाला शाईची मागणी ही करावीच लागते. नुसतं पेनाची मागणी करून चालत नाही. गाडीची मागणी केली तर पेट्रोलची मागणी करावीच लागेल. नाही तर गाडी घेतली, नमस्कार केला आणि कॉलेजला निघाले, असं होत नाही. म्हणजे आपल्याला गाडी घेतली तर पेट्रोल टाकावंच लागेल. म्हणजे पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणीची लवचिकता ही कमी असते. टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र मागणीची लवचिकता जास्त असते. जसं उदाहरण, घरामध्ये एखादी लाकडी वस्तू आहे किंवा लाकडी खुर्ची आहे. त्या लाकडी खुर्चीचा एक पाय तुटलाय, तर त्या लाकडी खुर्चीच्या पायाला आपण थोडंसं डागडुजी करून त्याला अजून काही काळ वापरू शकतो. म्हणजे टिकाऊ वस्तूला थोडंसं आपण अजून काही काळ त्याचा वापर करू शकतो. फर्निचरचा काही काळ वापर करू शकतो त्याची दुरुस्ती करून. म्हणजे टिकाऊ वस्तूच्या बाबतीत लवचिकता जास्त आहे, म्हणजे आपण ऍडजस्ट केलं. शीघ्रनाशी वस्तू आहेत, अगदी काही तासाचा किंवा काही दिवसाचा, त्याचा 1-2 दिवसाचा कालावधी असतो. जसं उदाहरणार्थ भाजीपाला. मग भाज्यांमध्ये पण जसं उदाहरण पालकाच्या भाजी जर घेतलं, सकाळी आणली तर संध्याकाळी करावी लागते, किंवा फार तर फार दुसऱ्या दिवशी करावी लागते. म्हणजे शीघ्रनाशी वस्तूंच्या बाबतीत आपण ऍडजस्टमेंट करत नाही. त्यावेळेला तिथे लवचिकता कशी असते, कमी असते. टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत जास्त असते. किमतीच्या वेगवेगळ्या पातळीनुसार देखील लवचिकता आपल्या लक्षात घ्यावी लागते. की ज्या वस्तूची किंमत जास्त आहे तिथे लवचिकता आपल्याला वेगळी पाहायला मिळते, आणि ज्या वस्तूची किंमत कमी आहे तिथे पण आपल्याला, म्हणजे ज्या वस्तूची किंमत जास्त आहे तर ती आपण पुढच्या काळात ऍडजस्ट करू शकतो, की ती नंतर आपण खरेदी करू शकतो. तर किमतीच्या विभिन्न पातळीनुसार पण आपल्याला लवचिकता पाहायला मिळते. त्यानंतर वस्तूवरील खर्चाचं प्रमाण कसं आहे. जसं उदाहरणार्थ, की एखादी वस्तू आहे, जसं आता आपण डेली घरामध्ये काही वस्तू आणतो, जसं आता दूध असेल, तर दूध जर आपण 3 लिटर घेत असू आणि दुधाचे दर जर वाढले असतील तर आपण दुधाची मागणी कमी करू. 3 लिटरच्या ऐवजी 2 लिटर घेऊ. म्हणजे दुधाच्या किमती जर फार वाढल्या असतील तर दुधाची मागणी आपण 2 लिटरवरून 2.5 लिटर करू, किंवा 2 लिटर करू, म्हणजे कमी करू.
म्हणजे दुधावरती जर आपला खर्च जर जास्त होत असेल तर कम्पॅरेटिव्हली आपण तो कमी करण्याचा प्रयत्न करू. एकदम तर दूध आपण बंद नाही करणार. पण जर आपल्याला 3 लिटरच्या ऐवजी 2 लिटरमध्ये आपलं भागत असेल तर आपण 2 लिटर घेऊ. पण जर माचीसवरती जर तुमचा खर्च होत असेल किंवा मिठावरचा जर तुमचा खर्च होत असेल, आणि माचीस आणि मिठावरचे खर्च हे अत्यंत कमी असतात, म्हणून आपण दुधाची मागणी कमी करणार नाही आणि माचीस आणि मिठाची मागणी कमी करू, तर हे संयुक्तिक राहत नाही. म्हणजे ज्या वस्तूवर खर्च कमी होतो, जसं न्यूजपेपर असेल, माचीस असेल, तर अशा वस्तूंची मागणीमध्ये आपण ऍडजस्ट करायला तयार नसतो. तर त्याच्या बाबतीमध्ये ज्या वस्तूवरती कमी खर्च होतो त्याची लवचिकता ही कशी असते, कमी असते. आणि ज्या वस्तूवरती खर्च जास्त असतो त्याची लवचिकता जास्त असते, कारण त्यावरचं खर्चाचं प्रमाण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. काळाचा परिमाण, काळ कसा आहे त्याच्यानुसार पण लवचिकता ठरते, है ना. ज्या काळात ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्यानुसार लवचिकता देखील बदलते. आता आपल्याला रेनकोट आणि छत्र्याची गरज आहे. मग जसा काळ बदलला म्हणजे लवचिकता ही काळ सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे, स्थल सापेक्ष आहे. त्याच्यानुसार देखील लवचिकता आपल्याला पाहायला मिळते. संपत्तीचं वितरण, जर समाजामध्ये संपत्तीचं वितरण जर समान झालं असेल तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो समान संपत्तीचं वितरण कसं आहे, समान आहे की विषम आहे. जर तुमच्याकडे तुमच्या सगळ्यांपैकी फक्त मलाच जर संपत्ती मिळाली तर मीच एकटा मागणी करेन, म्हणजे मागणीची लवचिकता कमी राहील. पण तेच जर संपत्तीचं वितरण जर समान झालं तर सगळे लोक मागणी करतील, आणि म्हणजेच यावेळेला मागणीची लवचिकता जास्त राहील. म्हणजे जर संपत्तीचं समान वाटप झालं तर मागणीची लवचिकता जास्त राहील, आणि संपत्तीचं जर विषम वितरण झालं तर मागणीची लवचिकता कमी राहील. सरकारचं नियंत्रण कसं आहे त्याच्यानुसार पण मागणीची लवचिकता ठरते. सरकारचं जर नियंत्रण जर एखाद्या वस्तूवर जास्त असेल, म्हणजे आवश्यक वस्तू, पेट्रोल, केमिकल्स, है ना, तर अशा वस्तूंच्या मागणीची लवचिकता ही कमी असते. जसं कृषीजन्य वस्तू, आवश्यक वस्तू, सरकारचं नियंत्रण जर जास्त असेल तर त्याचा देखील लवचिकतेवरती प्रभाव पडत असतो. तर असं हे सगळे प्रभाव टाकणारे घटक मागणीच्या लवचिकतेचे आपल्याला सांगता येतील. इथे झालं आपलं किंमतजन्य लवचिकता आणि किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार आणि किंमतजन्य लवचिकतेवर प्रभाव टाकणाऱ्या घटकांना आपण इथे आपण पाहिलं. ओके. त्यानंतर आपला एक प्रकार येतो तो म्हणजे उत्पन्नजन्य लवचिकता. उत्पन्नजन्य लवचिकता त्याचं सूत्र आपण मगाशीच पाहिलं, मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. उत्पन्नजन्य लवचिकतेचं पण सुद्धा जास्त उत्पन्नजन्य लवचिकता, कमी उत्पन्नजन्य लवचिकता आणि एकच उत्पन्नजन्य लवचिकता. जास्त उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, की उत्पन्नात 10% बदल झाला, सेम जसं आपण किमतीचं पाहिलं, तर उत्पन्नापेक्षा मागणी जास्त वाढली त्याला जास्त उत्पन्न लवचिकता. उत्पन्न 10% वाढलं पण मागणी 5% झाली, कमी उत्पन्नजन्य लवचिकता. आणि उत्पन्न इतकीच मागणी वाढली असेल तर एकच उत्पन्नजन्य लवचिकता. असं देखील उत्पन्नजन्य लवचिकतेचे प्रकार आपल्याला सांगता येतील. तर अशा प्रकारे इथे आपला हा टॉपिक आपण पाहिला, जो मागच्या काही भागांमधून आपण टॉपिक पाहत आलो. ओके. तर इथे आपली मागणीची लवचिकता आणि मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, उत्पन्नजन्य लवचिकता हा आपण पाहिला. कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. मला जो वेळ दिला होता त्या नियोजित वेळेत मी माझं लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला. ओके. काही क्वेश्चन्स असतील तर आपण काही क्वेश्चन आन्सर्स घेऊया. ओके. आपण कोणते कोणते टॉपिक मागच्या लेक्चर्स मधनं पाहिले, मागणी व मागणीची वैशिष्ट्ये, त्यानंतर मागणीवर प्रभाव टाकणारे घटक, त्यानंतर मागणीचा नियम, मागणीमध्ये होणारे विवर्तन, मागणीचा विस्तार, मागणीचा संकोच, मागणीची वृद्धी, मागणीचा ह्रास, आणि आज आपण पाहिलं मागणीच्या लवचिकतेची संकल्पना, त्याचे प्रकार, किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार आणि मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे घटक. इथे आपला हा टॉपिक संपला. धन्यवाद. थँक्यू सो मच. कुणाला काही प्रश्न आहेत का? कुणाला प्रश्न नसतील तर आपण वाइंड अप करूया.
मला वाटते कोणालाच काही प्रश्न निर्माण झालेले नाहीये. बागुल सर, तुम्ही खूप छान लेक्चर कंडक्ट केलेले आहात. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्नच उपस्थित नाही झाले म्हणजे अं, थँक्यू थँक्यू. हा. चला तर मग. प्रश्न पडले पाहिजे. हा, तुम्ही चालेल, प्रश्नच पडू थँक्यू. दिले नाही त्यांना. चालेल, थँक्यू. चला, धन्यवाद सर. मग हो, उद्याला थँक्यू भेटूया. सर. चला थांबूया. हो.